दिल्लीच्या जंतर मंतरवर पहिल्यांदाच काही तरुणांचा आवाज होता, मात्र या आवाजाला हळूहळू देशभरातून पाठिंबा मिळत गेला. नेट पेपर फुटी आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी या सगळ्या मुद्द्यांवरून दिल्लीतील वातावरण चांगलंच तापलं. आंदोलनकर्ते रस्त्यावर उतरले आणि जंतर मंतरवर घोषणाबाजी देखील झाली. नेत्यांनी आंदोलनकर्त्याची भेट घेतली, मात्र यानंतर आंदोलनाला आणखी एक वेगळं वळण मिळालं आहे. आंदोलनकर्त्यावर पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि त्यानंतर विरोधक देखील आक्रमक झाले. संसदेपासून दिल्लीच्या रस्त्यांपर्यंत सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आले. पण या सगळ्या संघर्षाच्या केंद्रस्थानी असलेले आणखी एक नाव म्हणजे सोनम वांगचुक. विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी उपोषणाला बसलेले सोनम वांगचुक आणि आता ज्यांच्यासाठी हजारो तरुण रस्त्यावर उतरले त्या सोनम वांगचुक यांना सर तुमचं उपोषण थांबवा अशी विनंती कॉक्रोच जनता पार्टीकडून करण्यात आली. याबाबत एक पत्र देखील जाहीर केलं आहे. नेमकं काय घडलंय बघूया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी हरिचंद्र पवार, तुम्ही पाहत आहात सकाळ. नेट पेपर फुटीवरून विद्यार्थ्यांमध्ये असंतोष वाढत होता. मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करावी आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळावा या मागण्यांसाठी आंदोलनाची हाक देण्यात आली. याच आंदोलनाला एक वेगळी ओळख मिळाली कॉक्रोच जनता पार्टीच्या माध्यमातून. तरुणांनी आपल्या मागण्यांसाठी आवाज उठवला. हातात पोस्टर, बॅनर्स आणि जंतर मंतरवरचा परिसर दुमदुमून गेला. आंदोलन जसं जसं पुढे गेलं तसा तसा तरुणांचा प्रतिसाद देखील वाढत गेला. देशाच्या वेगवेगळ्या भागांमधून तरुण दिल्लीकडे येऊ लागले आणि पाहता पाहता जंतर मंतर हा विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा केंद्रबिंदू बनला. आणि याच काळात आंदोलनाला आणखी एक महत्त्वाचा चेहरा मिळाला, ती म्हणजे सोनम वांगचुक. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सरकारने लक्ष द्यावं, परीक्षा व्यवस्थेत सुधारणा व्हावी आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याबाबत ठोस निर्णय घ्यावा या मागण्यांसाठी सोनम वांगचुक यांनी उपोषण सुरू केलं. एकीकडे जंतर मंतरवर तरुण आंदोलन करत होते, तर दुसरीकडे सोनम वांगचुक उपोषणाच्या माध्यमातून सरकारचं लक्ष वेधत होते. दिवस पुढे जात होते, मात्र आंदोलनाचा प्रश्न सुटत नव्हता. आणि याच काळात सोनम वांगचुक यांच्या आरोग्याबाबत आंदोलनकर्त्यांमध्ये चिंता वाढवू लागली. दरम्यान जंतर मंतरवरील आंदोलनाकडे राजकीय नेत्यांचंही लक्ष वेधलं गेलं. विरोधकांमधील नेत्यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली, त्यांच्याशी चर्चा केली आणि विद्यार्थ्यांच्या मागण्यांना पाठिंबा देखील दर्शवला. यामध्ये आंदोलनाला आणखी राजकीय बळ मिळालं. आणखी मग हा मुद्दा केवळ जंतर मंतर पुरता मर्यादित नाही, तर तो थेट संसदेपर्यंत पोहोचला. याच कॉक्रोच जनता पार्टीने 20 जुलै रोजी चलो संसद हा नारा दिला आणि त्याआधी सोनम वांगचुक यांना पोलिसांनी उचललं. नंतर जंतर मंतरवरील तरुण चांगलेच आक्रमक झाले. यावेळी संसदेकडे निघालेल्या तरुणांवर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. या घटनेनंतर आंदोलन आणखी तीव्र झालं आणि त्याचे पडसाद थेट लोकसभा आणि राज्यसभेत देखील बघायला मिळाले. विरोधकांनी सरकारला घेरण्यास सुरुवात केली. संसद परिसरात घोषणा देखील दिली. काळे कपडे घालून आले आणि धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी देखील विरोधकांनी केली. यामुळे दिल्लीतील राजकीय वातावरण चांगलंच तापलं. अखिलेश यादव यांच्यासह राहुल गांधी तसेच इतर विरोधी पक्षातील नेत्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नावरून सरकारवर जोरदार निशाणा साधला. काँग्रेसचे खासदार के.सी. वेणुगोपाल यांनी देखील धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी लोकसभेत केली. म्हणजेच जंतर मंतरवरील विद्यार्थ्यांचा आवाज आता संसदेत घुमू लागला. पण या संपूर्ण आंदोलनात आणखी एक ट्विस्ट समोर आला आहे. रुग्णालयात उपोषण करत असलेल्या सोनम वांगचुक यांना उपोषण सोडण्याचं आवाहन कॉक्रोच जनता पार्टीकडून करण्यात आलं आहे. याबाबत त्यांनी एक पत्र देखील जारी केलं आहे. कॉक्रोच जनता पार्टीने सोनम वांगचुक यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात म्हटलं आहे की आपल्या त्यागानं देशभरातील हजारो विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाली. 20 जुलै रोजी विविध राज्यातून तरुण तुमच्यासोबत आणि आंदोलनासोबत उभं राहण्यासाठी आले. तुम्ही दाखवून दिलं आहे की ही लढाई कोणत्याही एका व्यक्तीपेक्षा मोठी आहे. मात्र आता आम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी वाटू लागली आहे, असं म्हणत कॉक्रोच जनता पार्टीनं सोनम वांगचुक यांना उपोषण सोडण्याची विनंती केली आहे. पण या पत्रात एक महत्त्वाचं आश्वासन देखील देण्यात आलं आहे की तुमचं उपोषण संपलं तरी हा संघर्ष थांबणार नाही. म्हणजे सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडलं तरी विद्यार्थ्यांचा लढा हा सुरूच राहील, आंदोलन सुरूच राहील आणि परीक्षा न्यायासाठी संघर्ष पुढे सुरू ठेवला जाईल, असा स्पष्ट संदेश कॉक्रोच जनता पार्टीने दिला आहे. त्यामुळे पुढे काय घडामोडी घडणार ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. धन्यवाद. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.